हाय सगळ्या यूट्यूब फॅमिलीला, सगळ्यांना रामकृष्ण हरी. मी 2 दिवस झाले व्हिडिओच टाकला नव्हता ना. आज मी बनवायला वेळच झालेला आहे. वेळ म्हणजे कमीत कमी 12:30 वाजले असतील आता बनवून मी व्हिडिओ अपलोड करणार आहे. 2 दिवस व्हिडिओ आला नाही. मी आजारी होते त्याच्यामुळे व्हिडिओ आला नाही. आणि मला म्हणजे मी खूप आजारी होते. 4-5 दिवस खूप आजारी होते. आणि मला जास्त असं म्हणजे हातपाय गळत होते, पायाचे गोळं दुखत होतं आणि पाठ खूप 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 म्हणजे खूप भयंकर पाठ माझे दुखत होते. मी 4 दिवस नुसते रडत होते, अख्खी रात्र 4 दिवस. आणि एकदा दवाखान्यात गेली, इंजेक्शन केलं, काहीसुद्धा फरक पडला नाही त्या गोळ्या औषधांना. मग दुसरा दवाखाना बदलला, दुसऱ्या दवाखान्यात गेली, तिथं नुसत्या गोळ्या दिल्या होत्या. इंजेक्शन द्या म्हणलं तर दिलं नाही. म्हणले इंजेक्शन दिलं तर तात्पुरतंच राहिलं, नंतर अजून आहे तीच आहे. पण मला इंजेक्शन घेतल्याशिवाय मला फरकच पडत नाही. पण पहिलं जिथं इंजेक्शन घेतलं होतं तिथं कसं काय सिस्टीम झाली काय माहीत नाही. मला फरक पडतो एका इंजेक्शनानं, पण तिथं बी मला फरक पडला नाही म्हणून दुसऱ्या हॉस्पिटलला गेलेली. तिथं नुसत्या गोळ्या दिल्या, त्याच्यामुळं एकच दिवस गोळ्या खाल्ल्या आणलेल्या त्या दिवशी. संध्याकाळी पुन्हा अजून मला रात्रभर एवढं लागलं का नाही दुखायला, तर असं म्हणजे सांगायची सोयच नाही. अख्खे रात अशी रडून 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 काढली मी डोळ्यानं. रडून रडून का काढली, त्याने मला पहिलं म्हणलेलं संध्याकाळचं 7 वाजता चल जायचं असलं तर, पुन्हा रातचं लई दुखायला लागलं तर मला वाटलं थोडंसं नॉर्मल दुखतंय, राहील गोळ्या हे खाल्ल्यावर, म्हणजे दुसऱ्या हॉस्पिटलमधून आणलेल्या नुसत्या गोळ्या. पण तरी बी मला काय फरकच पडला नाही त्यानं. मग मी लई 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 रडली. आणि सकाळ उठून मग नंतर अजून पहिलं जे ते इंजेक्शन घेतलं तिथंच त्याच दवाखान्यात गेली. आणि मग दुसरं वेगळं काय इंजेक्शन दिलं का काय मला, म्हणजे इंजेक्शन दिलं मला, पण कुठलं दिलं काय दिलं आता ते डॉक्टरांनाच माहिती. मग मला त्या इंजेक्शनानं फरक पडला. 3-4 दिवस कपडे धुले नाही, 3-4 दिवस स्वयंपाक केला नाही. आणि सगळं जिथल्या तिथंच राहिलेलं होतं. मग मला इंजेक्शन दिल्यावर 2.5 तासानं नंतर मग मला बरं चांगलं वाटायला लागलं. सकाळच्या 7:30ला दवाखान्यात गेलेलो. त्यांच्या तिथं घरच आहे ना त्या डॉक्टरांचं. मग मला 7:30ला इंजेक्शन दिलेलं. 2.5 तासानं मला म्हणजे असं पाठीतनं घाम हे येऊन मला जरा थोडंसं बरं वाटायला लागलं म्हणल्यावर मग मी काय केलं, सगळं घर साफसफाई केलं, भांडी घासली, थोडीशी भांडी होती. मग स्वप्नीला म्हणलं तुला पावभाजी बनवून देते, पाव आणजा. मग त्यानं पाव, फरसाणा, मग मी भाजी बनवली, मटकीची भाजी हे बनवली. त्याला आवडते तशी भाजी हे बनवली. त्याला एक दिवस शाळेत घालवलाच नाही. आणि मग आता मला म्हणजे रोजच्यापेक्षा आता मला बरं वाटायला लागलं. या हातपाय गळते ते अजून बी एवढं म्हणजे हे नाही, थोडंसं नॉर्मल आता दुखतंय. म्हणजे पहिलं सण जे होत नव्हतं ते आता सण होतंय, थोडंसं दुखतंय, जास्त दुखत नाही. पण आता उठून स्वयंपाक हे केला, कपडे धुली, सगळं घर साफसफाई केलं. आणि मला त्या शेजारच्या ताईने हे दिलं राजगिऱ्याची भाजी दिली आहे. तर ह्या दिदीला मला आता राजगिऱ्याची भाजी बनवायची आहे. मी आता कापून घेतली छान अशी लसूण हे सोलून राजगिऱ्याची भाजी कापून घेतली, धुवायची आहे. तर मला दाखव अशा राजगिऱ्याची भाजी आहे बघा, छान अशी मस्तपैकी कापून घेतलेली, हिरवी गार आहे, लई छान आणि लई भारी आहे. अशी ही दिदी करते की मध्ये मध्ये अशी बारीक कापून घेतलेली आहे छान अशी. तर आता मी हिला स्वच्छ धुते चांगली आणि बघूया मग नंतर आहे का ना. तर छान अशी माझी भाजी धुवून झाली आहे मस्तपैकी. ही लागली रडायला, मला काही सुचना झालं. मस्त भाजी दिसते, गप बसत नाही, लय छत्रपती. साखर सांडली म्हणून माझा जास्त वेळ गेला. तिनं साखरच सांडली, थोडी होती त्या ह्याच्यात कागदात तिला दुधात टाकायसाठी ठेवली होती, तिनं सांडली आणि बाहेर जाऊन चप्पल तोंडात घालत बसली. आली अजून इथं, ऐकत नाही. ऐकत म्हणून कुठली गोष्ट नाही, अजिबातच ऐकत काय तर खटपट. मग हे पायावर हे पाडायचं भ्या वाटतंय,
तिला काय आता कुठली गोष्ट झेपणार आहे का. मी अशी भाजी धुवून घेतली मस्तपैकी, तुम्ही बघू शकता. तर आता मी काय करते, शिंबी टिचून घेतलेला आहे आणि मी आता भाजी फोडणीला टाकते. पाऊस लागला झिमझिम यायला. तर हे असा लसूण टिचून घेतलेला आहे बारीक. मी काय करते, गॅस चालू करते. थोडीशी कढईत बनवून घेते. साखर सांडून गेली आता, भांडी लागली उलता पालता करायला. एवढी होती बघा साखर सांडलेली, एवढीच होती. तुला दुधात टाकायची थोडी ते साखर सांडली ना दुधातली. मीठ बी घेतले भाजीसाठी. तर आता कढई तापली या छान. मी आता तेल घालते कढईमध्ये. खाली तेल तापलंय छान असं. मी ह्याच्यामध्ये लसूण घालते. लसणाच्या फोडणीची जशी राजगिऱ्याची भाजी छान लई लागते. आणि स्वप्नाच्या पप्पाला तर लई लागते ते चपाती आणि ते भाजी. त्यांना थोडी का होईना पण हे ठेवणार नाही, त्यांना आवड. लई थोडी हे शिजून लई थोडी होती. आणि दीदीला त्याच्यात जर लागली पिंपीत काढून दिली तर ती भाजी निघते, भाजीच खात बसते अशी करते. म्हणून मी काय करते, तिला चपाती सोबत मीच चालते. जरा त्यांना होते माझे तोंड एवढं कडू पडले का नाही तर सांगायची सोयच नाही. एवढं तोंड माझं ते आजारी कडू पडले आणि असं कोरडं पडलंय असं झालंय. तर लसूण भाजलाय छान. मी ह्याच्यामध्ये आता दाखवते तुम्हाला भाजी झाल्यावर का कढईमध्ये भाजी घालते. तर आता मी भाजी शिजाय घातलेली आहे. आता भाजी शिजली का नाही मग तुम्हाला दाखवते. तर किचन जरा पुसून घ्यायचं, थोडंसं घाणं झालं आहे. मी केलेली सगळी साफसफाई, पण आता हे अजून एकदा पुसून घेते म्हणजे मुंग्या फिंग्या होणार नाहीत आहे का. तुम्ही बघू शकता एवढी भाजी झाली बघा छान अशी मस्तपैकी. लई छान झाली आणि लई भारी हिरवी गार तेलात चुपचुपीत मस्त लसणाच्या फोडणीची छान अशी झालेले. तर कोणाला आवडलं तर नक्की नक्की चॅनल सबस्क्रायबर करा आणि छान कमेंट करा. सबस्क्रायबर करायला विसरू नका. तर चला भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. सगळ्यांना बाय बाय.